वितरागविज्ञानका शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समाहिते। पंच परमेष्ठी भगवान की जय। आश्रव भावनेचं वर्णन चाललंय, चीड आलंय त्याच्यामध्ये। कशाला म्हणलं होतं आश्रव भावना? म्हणेन आश्रव भावना म्हणजे कर्मांचं जीव प्रदेशाकडे येणं, ह्याला म्हणायचं आश्रव। पण हे सगळं बाहेरचं झालं। अध्यात्म काय सांगितलं होतं मागच्या वेळी किशोरी काकींनी? आश्रव म्हणजे श्रुस्रव म्हणजे पाझरणे, मग आ म्हणजे चोहो बाजूने आपला स्वभाव काय आहे तो पाझरतोय। काय आहे स्वभाव आपला? ज्ञान आणि आनंद हा स्वभाव आहे। मग कधी ज्ञानाने रहित होतो जीव? ज्ञान रहित होत नाही किंवा आनंद रहित होत नाही। मागे सांगितलं होतं ना की तुम्ही जरी क्रोध करताय ना तरी तुमचा आनंद स्वभाव गेला नाहीये, तरी शांत स्वभाव गेला नाहीये। जरी तुम्ही अशांती करताय तरी सुद्धा स्वभावाने शांतच आहे। जसं पाणी गरम केलं तरी सुद्धा त्याचा स्वभाव काय आहे? शीतलच आहे। का? अग्नीवर टाकलं तर गरम पाणी अग्नी दिसतीच की, कारण स्वभाव आहे तो। म्हणून कडक केलं गरम केलं म्हणून काय ते आपला स्वभाव सोडून गरम झालं असं नाही आहे। त्याला जर ठेवलं एक टाइम पिरियड पर्यंत तर ते पुन्हा आपल्या स्वभावाकडेच जातं। तसं आपला पण स्वभाव क्रोध नाही आहे, अशांती नाही आहे। काय म्हणलं मी कुठया? आपला स्वभाव संसार करणे नाही, आश्रव करणे नाही, कषाय विभाव करणे हा स्वभाव नाही आहे आपला। मग काय स्वभाव? मग जो स्वभाव आहे ना तिकडं फ्लो असतो आपला। म्हणून तुम्ही किती वेळ कषाय करता हो, किती वेळ विभाव करता, किती वेळ भोग भोगता। एखादी गोष्ट जरी तुम्ही करताय ना विकल्पाच्या भूमिकेत तरी सुद्धा त्याच्यातून बास वाटतं एकदा, आता नाही वाटत? काय भैया किती वेळ टीव्ही बघतो, नाही मोबाईल किती वेळ बघतो, बास वाटते का नाही? नाही म्हणते काय वाटत नसतं। चार्जिंग संपल्यावर बास वाटते। ते नाईलाज नको आपल्याला, खाय लागलो आपण समज, एक खाताना बास वाटते ना थोडा वेळ झाल्यावर की आता नको। झोपलो तर किती वेळ झोपता? नमो किती वेळ? आता थोडा वेळ झाला की म्हटलं एका ठिकाणी आलं तसं त्यांचं की एक उदिरणा म्हणतात त्याला, जेव्हा निद्राची उदिरणा असते ना तेव्हा झोप येते। पण ती उदिरणा जास्त काळ नाही राहू शकत। तुम्हाला वाटलं ना आपण दिवसभर झोपू, नाही झोपू शकत। रविवारी किती वेळ झोपता हो? सुट्टी असते ना? नाही मग किती वेळ झोपता? काय विबोध किती वेळ झोपतो शाळेला सुट्टी असल्यावर? 7 वाजता झोपते। मग झोपेची उदिरणा पण थोडा काळ असती। लय वेळ झोपा वाटलं ना तरी, समजा प्रवासावरून आलाय, फार कष्ट झाले तरी सुद्धा थोडा वेळ आहे तो, त्याच्यानंतर म्हणजे म्हणायचे की स्वभाव नाहीये तो, निद्रा असला स्वभाव नाही आपला। आपला स्वभाव आहे ज्ञान आणि आनंद। मग प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक समयामध्ये ज्ञान पाझरते। म्हणून तिथं सांगितलं होतं आश्रव म्हणजे ज्ञान आणि आनंद सदैव पाझरते आपल्या स्वभावामध्ये। मग त्याचा आपण आनंद घेत नाही तर बाहेरच्या विभावामध्ये अडकतो। मग ह्यालाच म्हणायचं आश्रव। काय म्हणले? कशाला म्हणायचं? बाहेर विभाव करत राहतो ना त्याला म्हणायचं, आणि त्याच्या निमित्तात मग कर्मांचं येणं होतंय, त्याला आश्रव म्हणलं। मग कुठले कुठले कर्म येतात आपल्याकडं? कुठले भाव करतो आपण? एकतर शुभ भाव करतो किंवा अशुभ भाव करतो। मग एक दिवस सांगितलं होतं की ह्याच्या मागची भावना कुठली झाली? अशुची भावना। त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? हे शरीर सगळं अशुची आहे आणि स्वभाव कसा आहे? शुची आहे, पवित्र आहे। मग त्यांनी डिफरन्स घेतला होता अशुची भावना आणि आश्रव भावनामध्ये। काय डिफरन्स असणार? शरीर जरी अपवित्र आहे ना तरी चालतंय, तुम्हाला त्याच्यातून मोक्ष आहे। पण आश्रव म्हणजे परिणामांची अपवित्रता आहे, आणि जिथं परिणाम अपवित्र झाले, अशुची झाले, तिथं तुम्हाला मोक्ष मिळणार नाही। कारण जे कोणी मोक्षाला गेले ते या शरीरातून गेलेत, त्यामुळं शरीराची मलिनता बाधक नाहीये मोक्ष मार्गामध्ये। ते जाईल, नष्ट होईल, त्याच्यामध्ये बाधा नाहीये। पण जर आपले भाव निर्मळ नसतील तर नियमाने तुम्हाला ते बाधक ठरणार। म्हणून सांगतायत की जर आपण
स्वभावाचं चिंतन नाही केलं तर नियमाने विभाव येतात. म्हणून एका पंडितजींचं असं वाक्य आहे, अगर स्वभाव की आराधना नहीं करते तो नियम से विराधना चल रही है. म्हणजे काय, जर आराधना करत नाहीये तर नियमाने विराधना करतोय. कसं करतो सांग, काय महिमा. जर समजा तू घरात आहे आणि 9 वाजता शास्त्र आहे आणि तू गेली नाही, घरात काय केलं सांग, ते तिकडे जाऊन जितकं धर्म घडणार आहे किंवा जितकं काय तुला तुझ्याकडनं शुभ भाव होणार आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त घरात करती एवढं मला ॲश्युरिटी रे बास. मग नाही गेलं तरी चालतंय, आपल्या घरात बसून किती काय करतो, ह्यालाच म्हणायचं आसरव. म्हणून जिथं आराधना होत नाही तिथं नियमाने विराधना चालू आहे. म्हणून जेव्हा मिळते ना त्यावेळेस मिळवा. काय मिळते, मुंबईला जायला मिळते, तिकडे गेल्या किती धर्म होणार आहे सांग भैया. म्हणून इथं राहायचं. हे बघ पुन्हा सोडून इथं राहते. म्हणजे जिथं आपल्याला धर्म मिळणार आहे, धर्माचं सानिध्य किंवा कानावर शब्द पडणार आहेत ना, अशा सानिध्यात राहायला मिळो हे भाव करायचं. मग तिथं आपल्यासाठी कॉलेज तिथे येत आहे. तर त्यांनी एक बनारसी दासजींचा दोहा घेतलाय, तर छान सांगितलंय की शुभ आणि अशुभ भावात कुठले चांगले आहेत, कुठले वाईट आहेत. शुभ आणि अशुभ मध्ये दोन्ही पण भाव हे आहे. असं शास्त्रासमोर बोलताना लय चांगलं वाटतं, पण बाहेर गेल्यावर काय करतो, शुभ भावच करत राहतोय, कुठे शुद्धकडे जातोय. म्हणून त्यांनी त्याच्यासाठी छान दोहा घेतलाय. काय सांगितलं, जैसे काहू चांडालिनी जुगल पुत्र जने तेही, एक दिये भामणी के एक घर राख्यो है. समजण्यासारखं आहे, फक्त त्यांची ढुंडारी टाईप भाषा आहे त्यामुळे थोडंसं वेगळं वाटतंय. जैसे काहून चांडालिनी जुगल पुत्र जने तेही, एका चांडालिनीनी 2 युगलाला काय म्हणायचं, ट्विन्सला जन्म दिला, जुळ्यांना जन्म दिला. एक दिये भामणी के एक घर राख्यो है, एक ब्राह्मणाला दिलंय आणि एक स्वतःकडे ठेवलंय. भामण कहायतीनो मध्य मांस त्याग कीनो और चांडाल कहायतीने मध्य मांस चाख्यो है. जे ब्राह्मणाकडे वाढतंय ना, तर ते काय विचार करते, मध्य मांस वगैरे त्याज्य आहे असे त्याचे भाव आहेत. हा खाल्लं ना, तुला बरं कळलं. और चांडाल कहायतीने, जो काय चांडालाकडे जन्मला तो चांडालच झाला, तो मद्य आणि मांसाचं सेवन करतोय. कशासाठी उदाहरण दिलं, ब्राह्मण कोणाचा पुत्र, चांडालाचा पुत्र आहे, त्याचे 2 जन्मलेले दोघं पण आहेत वास्तविक चांडालच. म्हणजे त्याच्यासाठी उदाहरण देत आहेत शुभ आणि अशुभ भाव. कोणाचे पुत्र आहेत, चांडालाचे. म्हणजे काय, ती त्याज्यच आहे, कसलाही असू देत ते भाव ह्याच्यासाठी. मग भलेही तो म्हणेल की मध्यमांस त्याज्य आहे, तो त्याग करतोय, चांडालाच्या घरी असणारा सेवन करतोय, तरी सुद्धा दोघं पण चांडालच आहेत. तैसे एक वेदनीय कर्म के जुगल पुत्र, त्याप्रमाणे वेदनीय कर्माचे हे 2 जुळे आहेत, ट्विन्स आहेत. कोण, एक पाप एक पुण्य नाम भिन्न राख्यो है. त्यांचं नाव काय होतं नाही सांगितलं, फक्त एक ब्राह्मणाकडे गेला आणि एक चांडालाकडे. त्यांचं नाव काय आहे, एकाचं नाव पुण्य आहे, एकाचं नाव पाप आहे. दोहू माही दौड धूप दोहू कर्म बंध रूप, याते ज्ञानवंत नहीं कोऊ अभिलाख्यो है. दोहू माही दौड धूप, दोन्ही मध्येच तुम्ही दौड धूप करताय. म्हणजे एकदा शुभ भाव करताय, एकदा अशुभ भाव करताय, पुन्हा शुभ भाव अशुभ भाव, हेच चक्र चालू आहे. दोहू माही दौड धूप दोहू कर्मबंध रूप, दोन्ही कसे आहेत, कर्मबंध रूपच आहेत, ते तुम्हाला मोक्षाला नेणारे नाहीत, म्हणजे आश्रव रूप आहेत हे सांगायचं. ह्याच्या निमित्तात नियमाने आश्रवच होणार आहे. याते ज्ञानवंत नाही कोऊ अभिलाख्यो है. म्हणून ज्ञानवान जे कोणी आहेत त्यांनी या दोघांचीही इच्छा करत नाही. कोण 2, शुभ भाव किंवा अशुभ भाव किंवा पुण्य आणि पाप, दोन्हींची पण इच्छा करत नाहीत. काय पुण्य पाहिजे का नको भैया, पाहिजे. काय करायचं, तिजोरीत ठेवायचं, गल्ल्यात, बँकेत, कुठे ठेवायचं पुण्याला. पुण्य पण हे आहे का, कारण ते मोक्षाला जाताना
काय मग इथंच बस माझ्याजवळ. मोक्षात जायचंय का तुला? जायचंय ना. कुठे आहे मोक्ष? घरी. पंढरपूरमध्ये. मोक्ष कुठे आहे? सगळ्यांना सोडावं लागतं बरं का मोक्षाला जाताना. चालतंय का तुला? चालतंय ना. होय. मम्मीला सांगते मला परत जवळ यायचं दीक्षा घेतलं. मम्मीला घेऊन दीक्षा घेणार जवळ यायचं नाही म्हणते. होय. मग पप्पाच्या जवळ जायचं का? दीक्षा घेतल्यावर कोण नसतं बरं का. आणि मग आता पण कोण नसतं, हो की नाही? किती असते सांगजे, पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, हे दोघं किती मदत करणार? घ्या म्हणायचं थोडं थोडं. माझं पेन किती मला त्रास व्हायला लागलाय. थोडंसं त्रास घेतात का आपलं? काय करतात? दाबून देतात. दाबलं तरी पण आपलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. आपलं त्रास आपणच भोगतो. काय महिमा? किती दुःख सुख वाटू शकतं कोण म्हटल्यावर आपल्याला विरक्ती व्हायला पाहिजे अशी की आपण राहतोय सगळ्यांच्या मध्ये, आपल्याला वाटतंय सगळे आपले आहेत, पण कोण आपलं? किती आपले? किती वेळ आपले? त्यामुळं कोणाच्या मध्ये आपलंपणा नाही. आपण एक माझा आत्मा माझ्यासाठी आहे एवढं समजलं की तुम्ही कुठं पण राहा, सुरक्षित राहणार. काय म्हणले ना मग? आपले लोक किती आहेत तिथं? सगळे आपलेच. म्हणून घरात असताना सुद्धा आपलं कोण नाही आहे तर बाहेर कोण आपलं आहे. त्यामुळे सगळ्यांपासून अशी विरक्ती असावी, सगळ्यांशी न्यूट्रल आणि समभाव असेल तर न इष्ट परिणाम होणार ना अनिष्ट होणार. सगळे एकदम वाचवता समजण्यासारखं आहे बघा. जैसे काहू चांडालिनी जुगल पुत्र जने तेही, एक दिए भामणी के एक घर राख्यो है. भामण कहाय तीनो मध्य मांस त्याग कीनो, और चांडाल कहाय तीने मध्य मांस चाख्यो है. तैसे एक वेदनीय कर्म के जुगल पुत्र, एक पाप एक पुण्य नाम भिन्न राख्यो है. दोहू माही दौड धूप, दोहू कर्म बंध रूप, याते ज्ञानवंत नाही कोऊ अभिलाख्यो है. म्हणून ज्ञानवान जे कोणी असतात ते नाही कोऊ अभिलाख्यो है, दोन्हीची पण अभिलाषा करत नाही. न शुभाची न अशुभाची, न पुण्याची न पापाची. म्हणजे ज्याला अशी अभिलाषा नाही तो ज्ञानी आहे, हे समजून घ्या. कारण पुण्य आणि पाप हे दोन्ही आश्रव रूप आहेत, जंजाळ आहे, संसाराला कारण आहे, तुम्हाला बंधालाच कारण आहे. म्हणून ज्ञानी त्याला पसंत करत नाही. मग तिथं एकाने प्रश्न विचारला म्हणे की तो जो ब्राह्मणाकडे वाढला ना, कोण होता? चांडालच होता, पण त्यांनी त्याग केला का नाही? मग त्याला छान म्हणायचं का नाही? त्यांनी प्रश्न विचारला असं की ज्यांनी मध्यमांस त्याग केलं त्याला तर चांगलं म्हणणार ना, शुभभाव बेस्ट, चांगलं म्हणायचं का नाही म्हणायचं? जरी तो चांडालाचा पुत्र आहे तरी त्यांनी एवढा पुरुषार्थ केलाय, त्याग केलाय म्हणल्यावर छान. काय छान म्हटलं? काय कंपॅरेटिव्ह काय नसते आपल्याकडे, कंपॅरिझनच नाही. आम्ही दोघांना एकाच कॅटेगरीमध्ये घातलोय म्हणून तर कंपॅरिझनला चान्सच नाही आमच्याकडे. तर त्यांनी मस्त उत्तर दिलं. काय सांगितले? जर तुम्ही जावई शोधलाय, एकदम सुंदर आहे, सज्जन आहे, सगळं चालीरीतीने चांगलं आहे, पण नंतर समजलं की तो चांडालाचा पुत्र आहे, करणार का? पोरगी देणार का? हो काय भैया? आपल्या ह्याच्यात नाही हो. आता एक सामान्य सांगितलं तुम्हाला असं आहे तर समजल्या आपण तिथं नाही करणार रिश्ता, भले तो खूप चांगला आहे. ह्याच्यासाठीच सांगतायत शुभभाव म्हणजे शुगर काय म्हणतात आपण? शुगर कोटेड क्विनाईन म्हणतात. म्हणजे बाहेरून गोड दिसतंय, लागतंय, पण नियमाने त्याचा स्वभाव दुःखरूपच आहे, कडूच आहे तो. म्हणून सांगितलं इथं की जर तो चांडालाचा पुत्र आहे तर त्याच्याशी नातं बनवणार नाहीच. तसं इथं जरी त्यांनी मध्यमांस त्याग केला तरी सुद्धा त्याला चांगलं म्हणणं हे तुम्हाला काय म्हणायचं, ते तुम्ही पण त्याची कॅटेगरी घेण्यासारखं, त्याचं साईड घेण्यासारखंच झालं. म्हणून शुभभाव सुद्धा हे आहेत. म्हणून काय म्हणतो आपण? आश्रव दुःखकार घनेरे, बुद्धिवंत तिन्हे निरवेरे. म्हणजे आश्रव आहेत ते दुःखकार आहेत, घनेरे खूप खूप दुःखकारी आहेत, आणि त्यामुळे तिथं बुद्धिमान लोक त्यांचं निवारण करतात. मग ते आश्रव कसं होतं त्याच्यासाठी त्यांनी ती भावना दाखवली आहे ना. घ्या सगळ्यांनी छडादाच्या ग्रुपवर घातली. एक मोबाईल द्या इकडे यांना.
मधुर रामप्रसाद जैन त्यांचे पंडितजींचे भावना आहेत ह्या 12 भावना. मन वचन काय की क्रिया ठान निज हिया करे जब जिया सो योग कहाया. तिस योग क्रिया को आश्रव नाम बताया. जो सरवर में है सार बहुत जल द्वार अनेक प्रकार जलागम कारण. त्यो योग द्वार जिय कर्म बंध को कारण. काय सांगितलं एवढं? करा अर्थ? काय सांगितलं तर आश्रवाचे कारण आहेत ना हे योग. 3 योग जे आहेत ना मन वचन काय हे 3 योगाची क्रिया आश्रवाचं कारण आहे. म्हणजे काय? म्हणजे मन वचन काय मध्ये निरंतर चंचलता आहे तुमच्या. भले तुम्ही असं बसलाय स्थिर ध्यानाला बसलाय. सांगा काय चालू आहे का आश्रव बंद आहे? काय करता आश्रव? ध्यानाला बसता का नाही? काय तर विचार काय करता? विचार ध्यान करायचं विचारच करत बसायचं. काय विचार करतो ते म्हणले ध्यानाला बसल्यावर नाही बसतो ना जेव्हा तेव्हा निर्विकल्प असतो म्हणले. आणि ध्यान करतो ना तेव्हा हा काय ध्यान करायला बसल्यावर सगळं विचार सोडायचे सुटायला पाहिजेत. एक विषय त्या स्वतःच तर ते सुटणार आहे पण आपण त्यांना सगळ्यांना घेऊन ध्यानाला बसतो तर काय होणार आहे? मग आश्रमच होत राहणार आहेत. काय करायचं? आज सुट्टी आहे उद्या काय काय करायचं हेच करायचं विचार आज दिवसभर. संडेला काय करतो? काय करता संडे? उद्याचं प्लॅनिंग का दिवसभरात आजचं प्लॅनिंग असतंय. म्हणजे हे विचार करत राहिलं तर आजचा समय आत्ताच भोगत नाही तुम्ही. म्हणून सांगताय ध्यान करताय ना तेवढा वेळ तरी स्वतःला द्या. करतो का ध्यान आपण? किती वेळ? 5 मिनिट. जेवायला किती वेळ लागतो? म्हणजे तेवढा वेळ आपल्या आत्म्याचा आहार आहे तो ध्यान म्हणजे. त्यामुळं थोडंसं वाढवायचं हळूहळू वाढवायचं. पण जोपर्यंत स्थिर बसणार नाही तोपर्यंत ध्यान होणार नाहीये. त्या पहिल्यांदा बसायचं तर स्थिरतेने बसा. थोडंसं विकल्प सोडून बसा. सगळं आवरून बसा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते विकल्प नाही सतवणार. प्रॅक्टिकली करा त्याशिवाय ध्यान मारणार नाही. काय सांगितलं? पांढऱ्यातून कलर मधून ध्यान बदला असं सोलापूरला आता गेलेलं. म्हणजे लाल कलर मधून मग निळा कलर मध्ये जावा म्हणजे आपण काय विचार करणार आहे? जो काही कलर दिसतोय त्याला कोण जाणतोय? त्याला मी जाणतोय हे बघा. आपल्याला त्याच्याकडे नाही उपयोग घालायचा. जेवढे तुम्ही विषय वाढवणार आहेत ना बाहेरून तेवढं बाहेर उपयोग जाणार आहे. पण जे धर्मदास शुल्लकजींना सांगितलं ना महाराजांनी सिद्धसेन नावाचे होते गुरु त्यांचे. तर त्यांनी सांगितलं की जो त्या फरशीला जाणतोय ना त्याला जाण तर तुला दिसणार. गाभाऱ्यात नेलं आणि त्या मूर्तीला बघितल्यावर त्या मूर्तीला कोण जाणतोय? त्याला जाण. म्हणजे त्यालाच जाणत बसतोय आपण. ती मूर्ती ती फरशी ते रंग त्याला नाही जाणायचंय. त्याला जो जाणतोय त्याला जाणायचं. म्हणजे बॅटरीने फोकस करताय तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर. तुम्ही त्या ऑब्जेक्टला बघताय. मग कशाला बघायचंय? ज्याच्याद्वारे टाकतोय ना फोकस त्याच्यावर त्याला बघितलं लक्ष केलं तर आपल्याला आपला विषय मिळणार. म्हणून आपण बाहेर चाललोय. आपली वस्तू आहे ती आपला फोकस बाहेर घालतोय. ज्याच्याद्वारे आपण फोकस करतोय त्याला बघा तर तो मी आहे. त्यामुळे बाहेर डोळ्याचा विषय म्हणजे आत्मा दिसणार नाही कितीही बघायला गेला तरी सुद्धा. म्हणून डोळ्यातून नाही तर ज्ञानातून बघा. म्हणून मन वचन आणि काय या तिन्हींची क्रिया ठान निज हिया करे जब जिया सो योग कहाय. त्याच्यामध्ये स्थित राहून मन वचन कायच्या क्रियेत स्थित राहून जेव्हा निज हिया काय केलं? ठान निज हिया. स्वतःचं हृदय जेव्हा स्वतःचे विचार जेव्हा त्याच्यामध्ये स्थित करतो त्यावेळेस हे जीवा तुला जे होतं ते योग म्हटलं जातं. योग म्हणजे त्याच्याद्वारे होणारं परिस्पंदन. जीवामध्ये आत्म्याच्या प्रदेशामध्ये जे काही परिस्पंदन होतं त्याला योग म्हणलं. मन वचन आणि काय हे तिन्हीच्या निमित्तामध्ये. म्हणून आपण म्हणलं ना बसल्या बसल्या हात हलवतो पाय हलवतो
किंवा मग जे काही अनावश्यक बरळतो बोलतो, झोपेत बोलतो का नाही? काय भैया, तुम्हाला काय माहिती? बोलतो का भैया? म्हणजे जे दिवसभर बोलायला देत नाही ना कोण, त्याचं रात्री बोलत म्हणतात. तर असं वचनाच्या द्वारे पण आपण अनावश्यक जे काही बोलणार ते सुद्धा आश्रवाला कारण आहे. आणि शरीराची क्रिया अनावश्यक जी करणार ती आश्रव आहे. सायकलिंग केल्यावर आश्रव होतं का नाही? जॉगिंग केलं, रनिंग केलं, किती आश्रव. मग काय करायचं? महाराज म्हणतो ते आपण जी पूजा करतो, अभिषेक करतो, वयोवृत्त करतो, ते पण प्रार्थना आहे. आपल्या आपल्यात राहायचं. बरोबर आहे. जोपर्यंत बाहेरचं अवलंबन आहे तोपर्यंत आत्मा दिसणार नाही आहे. आणि त्याला बघायचं म्हटल्यावर जसं विचार करा की मी कोण आहे आता. समजा मी मनुष्य म्हटलं स्वतःला आणि मी सगळ्यांचे विचार करते, देव, नारकी, तिर्यंचे, अन्य मनुष्य, सगळ्यांचे विषय मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, सगळ्यांचं माहिती वर्णन सगळं वाचतोय, ऐकतोय, पण मीच विचार करत नाहीये. तर तसं आता स्वतःला मी म्हणून जीव बघा. आणि मग त्या जीवाचं नाही आहे विचार, त्याचा विषय नाही आहे आणि बाहेरचं सगळं बघतोय, शिकतोय, पण किती मिळणार आहे? आणि ते अवलंबन काय? म्हणून आज मला एकाने काय प्रश्न विचारला की आपण ध्यान करताना ते घेतो ना अवलंबन, काय अरिहंत कसे आहे, त्यांच्यासारखा मी आहे, किंवा ते निर्विकल्प, ते अनंत सुखी, हे असं सगळं विषय घेतो. मग तिने विचारलं मला की म्हणले असं किती वेळ घ्यायचं अवलंबन, किती वेळ ध्यान करायचा आणि किती वेळ ध्यान करताना त्यांना किती वेळ धरायचं, किती वेळ धरायचं सांगा? जेवढं आपण धरू शकतो तेवढं. नाही ना, तुम्हाला प्रॅक्टिस नाही आहे ना, ठीक आहे धरा. कारण जोपर्यंत त्यांना धरणार आहे तोपर्यंत स्वतःला धरू शकत नाही. म्हणून तिथं म्हटलं की उपयोग तुमचा पळतो इकडं तिकडं समजा, त्यावेळेस एक विषय म्हणून त्यांना धरा. म्हणजे आता प्राथमिक आता जेव्हा ध्यानाला बसवतो आपण ध्यान शिबिराला वगैरे, तेव्हा हे अवलंबन देतात ना की जसे अरिहंत आहेत तसा मी आहे असं जाणा, किंवा त्यांच्याकडे टकलवून पहा. हे सगळं का सांगतो? कारण पहिल्यांदा ध्यानाला बसलाय तुम्ही तर आत्मा दिसत नसतो. मग कोण दिसतं? कोण दिसतं? कोण दिसतं? ध्यान करतो का? काय विबोध करतो का ध्यान? कोणाचं ध्यान करतो? अभ्यास करायचा आहे, काय दुकानात जायचंय, खेळायला जायचंय, काय ध्यान करतो? मी जाणणार आहे हे ध्यान करायचं असतं बरं का. मी शरीरापासून वेगळा आहे, मी विबोध नाहीये, मी तर अनंत बोधवाला आहे, ह्याचं ध्यान करायचं. तर जेव्हा आपल्याला तो आपला विषय मिळत नाही तेव्हा सांगितलं त्यांचं अवलंबन धरा. घेणार तुम्ही नाही असं नाही, पण त्यांना धरून बसल्यावर त्यांच्यासारखा मी पुढे जाऊन स्वतःला जाणायचंय ना. जर नाही सोडणार त्यांना तर आत्मा नाही दिसणार. म्हणून म्हटलं की त्यांच्या अवलंबनाने शुभ ध्यान होतं आणि त्यांचं अवलंबन सोडून पुढं त्यांच्यासारखा मी हे जाणलं तर शुद्ध ध्यान होतं. मी काय सांगत होते? मी कोण आहे, माझे चारित्र काय आहे, माझ्या परिणामाचे फळ काय आहे, चार गोष्टीवर विचार करा. मैं कौन हूँ, आया कहाँ से, चिंतन करा. म्हणजे बरोबर आहे. परिणामाचं फळ काय मिळेल आपल्याला, माझ्या चारित्र्याचं फळ काय मिळेल करा, त्याचा उपयोग करा. जे गाईड करतात ना तुम्हाला तसं रूपाने विचार करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला फार सगळं समोर ठेवलंय ना, असं काय खाऊ होते, हे खाऊ का ते खाऊ, पण तुम्हाला एक टार्गेट दिलंय ना, एवढं करा तर तेवढ्यावर करा, उपयोग लावून करा तर फायदा होईल आपल्याला. आणि चिंतनाला दिशा दिली आहे तर चांगलं आहे ना, तसं करायला पाहिजे उपयोग. ऐकता का प्रवचन रोजचे? येतात की त्याच्यावर प्रवचन टाकलेले असते. म्हणेन काय करायचं असतं इतर वेळेस आपलं आवरत असताना, त्यावेळेस तरी तेवढं कानावर पडले शब्द तरी शुभ भाव राहतात. पिक्चरची गाणी लावता का नाही? हो म्हणजे हो ना. मग तेच हे पण ऐकायचं तेवढंच कधी आधीमध्ये. इतरांचा पण उपयोग चांगला राहतो आणि मेन तशा वर्गणा राहतात आपल्या बाजूला, जेणेकरून की तेवढे भाव पण आपले पवित्र राहतात. महिमा लॅपटॉप करताना गाणी काय ऐकतो? प्रवचन ऐकते का नाही? नाही म्हण होय काय होय. आता इथंच ठेवा, इथंच राहायचं म्हणजे इथंच आजीवन. तर मन, वचन आणि काय या तिन्हींची क्रिया ह्याच्याद्वारे जीव जे काय परिणाम करतो, जे परिस्पंदन करतो त्याला योग म्हणतात.
तिस योग क्रिया को आश्रव नाम बताया. त्या योगाची क्रिया ह्याला म्हणलं आश्रव. मग त्याला उदाहरण दिलं की जसं सरोवर में है सार बहुत जलद्वार. सरोवर आहे त्याच्यामध्ये पाणी, समुद्र आहे, त्यात पाणी कुठून कुठून येत आहे, अनेक नद्या येत आहेत ना आणि त्यात मिसळत आहेत. मग त्याला अनेक द्वार आहेत म्हटले. जसं त्या समुद्रामध्ये अनेक द्वारांच्या द्वारे पाणी येत आहे. अनेक प्रकाराने जलागमाला ते कारण आहे. जसं उजनीमध्ये पाणी कुठून यायला लागलंय, किती यायला लागलंय, भरपूर यायला लागलंय असं म्हणतात. म्हणजे होय का, काय येत नसतं. आपलं पुण्य जास्त असलं ना आपल्याला जिथं पाप असते ना वाढलं ना तिथं हे असं काहीतरी ध्वंस होत असतो. तर अनेक प्रकाराने जलागमाचं कारण आहे ते, म्हणजे अनेक साईड्सनी ते पाणी येत आहे म्हणजे जल आगमाचं ते कारण आहे. त्याप्रमाणे योग द्वार जीय कर्मबंध को कारण. काय म्हटलं, त्याप्रमाणे योग हे काय आहे, कर्मबंधाला कारण आहे जीवामध्ये. जसं त्या हे सरोवर आहे समजा, तर या सरोवरामध्ये अनेक ठिकाणाहून जल येते तर त्यात येऊन साठतंय. तसं हा जीव आहे, या जीवाला कुठून कर्म येत आहेत, मन वचन आणि काय आहे, सगळ्याकडून कर्मांचं द्वार आहे ते. त्यामुळे तुम्हाला एक नाहीये तर अनेक कारण आहेत बंधाला. त्यामुळे एकाच्या अधीन नाही झाला तर दुसरा आहेच पकडायला तुम्हाला. कर्मबंधाला आश्रवाला कारण रूप मन वचन आणि काय. जब शुभ परिणाम बनावे तब पुण्य प्रकृति निपजावे. जिया अशुभ भावना भावे तब पाप कर्म उपजावे. सांगा अर्थ काय, सांगा निशा. जब शुभ परिणाम बनावे तब पुण्य प्रकृति निपजावे. म्हणजे शुभ परिणाम केल्यावर पुण्य प्रकृती प्राप्त होते, पुण्य प्रकृती मिळते, प्राप्त होते. जिया शुभ भावना भावे तब पाप कर्म उपजावे. पाप कर्म प्राप्त होतो कोणाला, शेजारच्यांना. मला मी जेव्हा शुभ भाव करतो तर पुण्य जवळ येतं आणि जेव्हा अशुभ भाव करतो तर पाप कर्म येतं. काय अशुभ भाव करतो सांगा महेन, काय अशुभ भाव, एक आहेत का दोन आहेत असं म्हणते. किती आहेत, काय ना बघा, सगळं अशुभच चाललोय. शुभ काय केला, शुभ भाव म्हणजे जेवढं काही देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यामध्ये आणि स्वतःच्या सविकल्प चिंतनामध्ये असणार तर ते शुभ भावाला कारण आहे. त्याच्या निमित्तात पुण्याचा आश्रय होणार आणि जेवढा अशुभ भाव आहे तेवढे पापाचा आश्रय होणार. अविरती मिथ्यात्व कषाय प्रमाद बसाय त्रियोग सहाय कर्म जो आवे ते याजिय को संसार माही भरमावे. सांगा काय अर्थ, प्रज्वल. हे घेतलं होतं मागच्या वेळी आपण बोर्डवर. अविरती, मिथ्यात्व, कषाय आणि प्रमाद आणि योग हे काय आहे, आश्रवाची कारण आहेत. जसं तद्वार सूत्रामध्ये एक सूत्र घेतलं, बंधाची कारणं कुठली, मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योग हे बंधाची कारण आहे. मग बंध कधी होतो, आश्रव झाल्यावरच बंध होतो. त्यामुळे ह्याच्याद्वारेच आश्रव होतो हे सांगायचंय. मग किती प्रकारचं मिथ्यात्व बघितलं होतं आपण, एकांत मिथ्यात्व, विनय मिथ्यात्व, काय काय बघितलं होतं, 5 प्रकार सांगितले होते. ते भाव झाले ते वेगळे वेगळे. हे मिथ्यात्वाचे 5 प्रकार कुठले सांगा, कुठले निशान. एकांत मिथ्यात्व, विनय मिथ्यात्व, संशय मिथ्यात्व, अज्ञान मिथ्यात्व आणि विपरीत मिथ्यात्व. असे 5 प्रकारचे मिथ्यात्व आहेत. म्हणजे सगळी मिथ्या मान्यता. एकांत म्हणजे काय, सर्वथा जीवाला नित्यच मानणं, कधी त्याचा नाश होत नाही असं मानणं, हे एकांत मिथ्यात्व. विनय मिथ्यात्वाचं घेतलं होतं, सगळे देव समान आहेत
काय भेद करायचं, कशाला तुमचे देव श्रेष्ठ, सगळ्यांचेच देव श्रेष्ठ आहेत असं म्हणणं हे विनय मिथ्यात्व झालं. जसं उदाहरण काय दिलं तर चपरासी आहे तुमच्या ऑफिसमध्ये, चपरासी आहे, त्याच्यावरचं एक लेवल आहे, त्याच्यावर क्लर्क आहे, त्याच्यावर मॅनेजर आहे, मग बॉस आहे, सगळ्यांना एकच म्हणा. मग वेगळं का म्हणतात? वेगळे आहेत का एक आहेत? सगळ्यांचं लेवल आहे ना वेगळी. तर तसं देव पण हे कसे आहेत, जे वितरागी आहेत ते सर्व श्रेष्ठ आहेत आणि बाकी सगळ्यांना एका कॅटेगरीमध्ये घाला, काय डिफरन्स नाही, चालतंय. पण सगळे देव समान नाही, हे विनय मिथ्यात्व झालं. पुढं संशय मिथ्यात्व म्हणजे जे जाणलं गेलं तो आत्मा आहे का शरीर आहे काय माहिती, ह्याला म्हणायचं संशय मिथ्यात्व. जोपर्यंत निर्णय करणार नाही तोपर्यंत अनुभूती नाही होणार. मी जे जाणतो ते काळा पांढरा काहीतरी दिसलं, ह्याला पण म्हणायचं संशय मिथ्यात्व. मग तिथे आत्म्याचा निर्णय नाही झाला. अज्ञान मिथ्यात्व म्हणजे हाय काहीतरी, आत्मा म्हणजे काहीतरी वस्तू आहे एवढंच माहित आहे, ह्याला म्हणलं अज्ञान मिथ्यात्व. तिथं पण प्रामाण्य केलं नाही. आणि विपरीत मिथ्यात्व आहे एक रूप आणि मानलं दुसरंच, ह्याला म्हणायचं विपरीत. असं मिथ्यात्व आहे हे सुद्धा आश्रवाचं कारण आहे. म्हणजे मला काय सांगायचंय, मिथ्यात्व हे तुम्हाला असं दिसत नाही बरं का. आता तुम्ही बघत असाल की मंदिरात येतात, खूप भक्ती करतात, खूप धर्म स्वाध्याय चर्चा सगळ्यामध्ये असतील इन्व्हॉल्व, तरी सुद्धा जर परिणामात जर श्रद्धेत जर मान्यतेमध्ये असेल ना विपरीतता, तर तो मिथ्या दृष्टीच आहे. असं नाही की मिथ्या दृष्टी कुठं गल्लीबोळात रस्त्यावर वेगळे किंवा दुसऱ्या मंदिरांमध्ये दिसणारा मिथ्यात्वी नाही. तुमच्या समोर असणारे, तुमच्या जवळ बसणारे आणि खूप धर्म करणारे सुद्धा मिथ्या दृष्टी असू शकतात का. मी सुद्धा मिथ्या दृष्टी असू शकतो, हे बघायला पाहिजे. तर आपण आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो. आपण त्याला म्हणून बघतोय ना, तो मिथ्या दृष्टी, तो दुःखी, त्याचं सगळं चुकीचं, माझं सगळं बरोबर, हे नाहीये बरोबर. म्हणजे जिथं आपण मान्यतेत निर्णय केला नाहीये की मी ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते खरे देवशास्त्र गुरु आहेत, त्यांनी जो सांगितलेला माझा स्वभाव आहे तोच मी आहे, ह्याचं सगळं जाणीव केलं नाही, निर्णय केला नाही, तोपर्यंत मिथ्या दृष्टीच आहे तुम्ही पण. म्हणून असे मिथ्या दृष्टी जीव सुद्धा कर्मबंधाला, आश्रवाला आणि बंधाला प्राप्त होतात. पुढे सांगितलं मिथ्यात्व अविरती. पुराणामध्ये पण अनेक ठिकाणी येते ना की उग्र तप केलं. आता सांगितलं की त्यांनी शांतीनाथ भगवंतांचं चरित्र वाचतायत ना, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनेक भवात करोडो वर्षांपर्यंत तप केलं, मुनी दीक्षा घेतली, उग्र तप केले, अनेक भवामध्ये मुनी झाला. एका भवात मुनी व्हायचं म्हणजे चेष्टा आहे का काय माहिती का. जर असं विचार करून बघा की असं की मी या भवात मुनी झालो तर काय काय केलं मी. बघितलंय तुम्ही मुनींची चर्या. आता काय असतं मुनी म्हणजे, इमॅजिन करून बघा की मी मुनी झालो म्हणजे सगळ्या मोहाचा त्याग होतो त्यावेळेस. तिथं बहिरंग का असे ना, मी ते सांगते फक्त. म्हणजे असे करोडो वर्षात तुम्ही मुनी दीक्षा घेतली आहे, आजीवन एकासन, उभारून आहार, जाऊ दे आयुष्य सगळं चांगलं गेलं, मरणाचा समय सांगा कसं असणार आहे त्या मुनींचं. दिगंबर मुनी असतील तर उभा राहून पायावरून आहार आहे ना, पायातली शक्ती संपली तर आहार किती. म्हणजे सगळं तुमच्या शरीरावर डिपेंड आहे. जोपर्यंत शरीरात शक्ती आहे ना सगळं तोपर्यंत चालू आहे. शक्ती संपली की पडून राहिल्यावर उभारून करून आहार देणं म्हणजे किती सोपं आहे. म्हणजे पायातली शक्ती संपली की समजून घ्या तुम्हाला संलग्न घ्यायची आहे. अशी मी कठीण तपश्चर्या केली आहे की ती एका भवात नाही, करोडो म्हणतात तुम्ही काय, कोटी जन्म तप तपे ज्ञान बिन कर्म झरे जे. करोडो वर्ष करोडो भवात मी मुनी झालोय, पण काय फायदा झाला. ज्ञान करून घ्यावं म्हणून स्वाध्याय किती सिरियसली करता सांगा तुला. करायला पाहिजे हो. बाकीचं सगळं जेवढं करतो ना आपण त्याच्यापेक्षा सुद्धा स्वाध्यायाला महत्त्व द्या. बाकीच्या क्रिया कमी झाल्या तरी चालतील, पण जेवढं स्वाध्यायातून आपल्या ज्ञानात भर पडणार आहे ना तेवढं आपलं भविष्य सुधारणार आहे म्हणा. आज सगळं भविष्यावर सांगितलं ना, आज काल भविष्य. आजच होतं प्रवचन बहुतेक मी ऐकलं. म्हणजे तुम्हाला भविष्याची चिंता नाही आहे ना, म्हणून आपलं चाललंय बस मजेत आहे ना. आज काय केली मग आपण म्हणू नका मी म्हणा मी, तर तिथं होणार आहे आपल्याकडनं पुरुषार्थ, नाही तर काय नाही. आर्यांचं करून ठेवलंय की नाही असं काय तर म्हणलं त्यांनी ऐकलंय.
किती सावध राहायला पाहिजे म्हणजे. म्हणून सावध राहायला हेच आहे हो, दुसरं काय नाही. जेवढं स्वाध्याय ज्ञानामध्ये राहणार आहे ना तेवढी सावधानता राहणार आहे. नाहीतर असं आयुष्य अनेक गेलेत आपले, हे पण चाललंय, मग काय उपयोग होणार आहे हो. म्हणून निर्णय आत्ता करा तर सावध होणार नाही तर नाही. तर मिथ्यात्व अविरती म्हणजे अव्रती, असंयमीपणामध्ये जो जो असंयमी येतो तो नियमाने आश्रव चालू आहेत. आता मला सांगा, तुम्ही इथं काय खाणार पिणार आहे का? माझ्याकडे काय नाही आहे बरं का. मग नाही खायला पिणार तर त्याग केलो का आपण? मग नियम नाही केला तोपर्यंत आश्रव असतो. म्हणजे सहज सहज कसं चालू आहे कर्मांचा आश्रव हे सांगायचंय मला. म्हणजे तुम्हाला वाटतं की मी कुठं पाप करतोय. हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह काय करताय का आता? पण त्याग केलाय का हो? म्हणजे सगळं करताय माहिती आहे का तुम्हाला. इथं बसून शास्त्र ऐकताय तरी सुद्धा ज्या गोष्टीचा त्याग नाही त्याचा आश्रव चालू आहे, ह्याला म्हणायचं अविरती नावाचं पाप. अविरतीद्वारे कर्मांचा आश्रव बंद होतोय. म्हणून सांगितलं होतं एकदा की बुद्धिपूर्वक मी पाची पाप करणार नाही, असा आपण नियम करू शकतो स्वतःसाठी. करा, काय म्हणेन, चालतंय ना. हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह मी बुद्धिपूर्वक करणार नाही. लय विचार करा. परिग्रह म्हणजे काय? अनावश्यकाचं जे काय आपण साठवतो ना त्याच्या निमित्तात होणारं पाप. आवश्यक परिग्रहाला श्रावकाला अनुमती आहे, तुम्ही करा असं सांगितलंय आचार्याने. म्हणजे मी अनावश्यक म्हणजे आता आम्ही काय करतो, आम्हाला सांगितलं की असं तुम्ही नियम करा, 100 ड्रेस ठेवणार. मग तुम्ही 101 वेळची विचार करायला लागलाय ना तर ते अनावश्यक झालं. मग किती ठेवताय ना परिग्रह, मर्यादा करा. 100 तोळे ठेवणार सोनं, काय तुमचे 100 घरं करणार, एक नियम करा तेवढा तरी. त्याच्या बाहेरचं जे आहे ना त्याचा विचार करणं हे झालं अनावश्यक. म्हणजे आवश्यक जेवढं आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त ठेवा आणि मग बाहेरच्या बाकीचा त्याग करा तर त्याच्या निमित्तात होणारा पाप थांबलं. काय म्हणले महिमा ममता? किती सोनं आहे? रोजच्या रोज घेते. होय, जेवढा त्याग करते का काय म्हणते? नाही रोजच्या रोज. जेवढा अंगावर सोनं तेवढं घालणार. आणि जावं लागलं कुठं तर नाही, जर तर ते घेते. म्हणजे नाही असं करा की चालतंय, तुझ्याजवळ जेवढं आहे ना तेवढं सोनं सोडून बाकीचं सगळ्याचं आजच्या दिवसासाठी त्याग. किंवा 10 तोळे असेल तर 20 तोळे ठेवणार आणि बाकीच्याचं त्याग. हे झालं अनावश्यक परिग्रहाचं आश्रव थांबला तेवढ्या निमित्त. महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही किंवा पंढरपूरच्या बाहेर जाणार नाही. बरोबर. आता आज घे आपलीच्या बाहेर जाणार नाही. काय म्हणतो? हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह मी बुद्धिपूर्वक करणार नाही. एवढा आपण स्थूल नियम करू शकतो. हिंसा म्हणजे काय? असं आपण कोणाला जीवे तर मारत नाही. म्हणजे अशा प्रकाराने स्थूल हिंसेचा पापांचा त्याग न करणं ह्याला म्हणायचं अविरती नावाचं पाप. मिथ्यात्व अविरती. कषाय कशाला म्हणलं? किती प्रकारचे कषाय? नमोकार, क्रोध, मान, माया, लोभ. काय करतो आपण? मी कायच करत नाही. मी क्रोध नाही करत, मान नाही, माया नाही, लोभ नाही, काहीच करत नाही. काय करतो? काय करता विपुल भैया? क्रोध करता का नाही? काय भैया करतो का नाही क्रोध पप्पा? कधी कधी. आत्म्याला न जाणणे हे सगळ्यात मोठा क्रोध आहे स्वतःवरचा. आणि त्यामुळं सगळे क्रोधी आहेत. आपल्याला वाटतं की मी कुठं क्रोध करतोय, पण असं या रूपाने तर क्रोध निरंतर चालू आहे. मान म्हणजे वास्तविक ज्ञान आहे, त्या ज्ञानाला न जाणणं हे मान आहे. म्हणून काय आलं होतं वाक्य? ज्ञानाचा गर्व सगळ्यांना आहे पण गर्वाचं ज्ञान कोणाला नाही आहे. काय मला म्हणा की याचं मागं सगळ्याच ज्ञानाचं असं नाही, सगळ्या गोष्टीचा गर्व आहे पण त्या गर्वाचं ज्ञान नाही आहे, त्यामुळं संसार आहे, दुःख आहे. तर हे कशा आहे? क्रोध, मान, माया. दिवसभरामध्ये सगळं जे काय व्यापार धंदा करतात त्यात मायाचारी जास्त करतो. लोभ. कशाचा लोभ आहे महिमा? एक कानातलं आणलं, एक गळ्यातलं आणलं, अजून आणायचंय, हे लोभ म्हणायचं. एक मोबाईल आहे, अजून एक पाहिजे, नवीन पाहिजे, अजून न्यू व्हर्जनचं पाहिजे. हे सगळं झालं लोभ. प्रमाद. किती प्रकारचं प्रमाद?
हे निद्रा वगैरे म्हणतो ना, हे प्रमादाचे भेद आहेत. कषाय, निद्रा, विकथा. विकथा कुठल्या? स्त्री कथा, भोजन कथा, राष्ट्रकथा आणि चोर कथा. हे 4 प्रकारच्या विकथा आहेत. दिवसभरात तुमची चर्चा ह्याच्यात जास्त असते. म्हणजे या 4 प्रकारच्या कथांमध्ये आपले विचार अडकवतो. त्यामुळं करतो का नाही करत? मित्रांमध्ये बसल्यावर काय करतो? कुठली कथा करता ते पण सांगा. जाऊ स्त्री कथा, भोजन कथा. बायका बसले की भोजन कथा. नाहीतर तुम्ही पेपर आणि टीव्ही घेऊन बसला की राष्ट्रकथा. कोण जिंकलन, कोण हारलन, कोण पक्ष आला, कोण गेला, हेच असते. आणि चोर कथा. ह्याच्या घरी चोरी झाली, ते आला, काय नेलं, कुठनं नेलं, आला. किती इंटरेस्ट असतो, किती इंटरेस्ट. किती जण आले, कुठून आले, कसं गेले, काय काय नेले, किती मारलं, काय गरज आहे का हो तुम्हाला? दुसऱ्याचं तिसऱ्याचं काय तर झालेलं असतं, पण तुम्हाला क्युरियोसिटी तेवढी जरा होऊ दे ना स्वतःबद्दल जिज्ञासा. पण कसं आहे, कुठून आलो मी, कुठं जाणार आहे, काय काय केलोय, स्वतःबद्दल एवढी नाही, म्हणून बाहेर प्रमादी होतोय. आणि योग तर अविरती, मिथ्यात्व, कषाय, प्रमाद आणि 3 योगांच्या सहाय्याने कर्म जो आवे ते या जीव को संसार माही भरमावे. ते या जीवाला संसारामध्ये भ्रमण करवतं. यो आश्रव रूप चितार, शुभाशुभधार, अशुभ कोटार, महादुखकारी, जियवार भावन भाय मोक्षदातारी. काय सांगितलं? करा ट्रान्सलेशन. थारने टार तार. यो आश्रव रूप चितार. हे म्हणून जीवा हे सगळं आश्रवाचं रूप आहे, हे जाण. चितार म्हणजे काय? ओळख असं. शुभाशुभ धार. शुभ आणि अशुभ भावाला बघ आणि काय कर, अशुभ को टाळ टाळ. अशुभाला टाळ, जे की महादुःखकारी आहे. हे जीवा म्हणून तू काय कर, 12 भावन भाय मोक्षदातारी. या 12 भावनांचं चिंतन कर की जे तुला मोक्ष देणार आहे. म्हणून आश्रव भावना तुम्हाला आश्रव करवत नाहीये, आश्रवापासून समोर करवतीये. म्हणजे आश्रव तत्व वेगळं आणि आश्रव भावना वेगळी. कशाला म्हणायचं आश्रव तत्व? कर्मांचं येणं हे आश्रव तत्व आहे. आणि आश्रव भावना म्हणजे त्या कर्मांपासून वाचणं हे शिकवणारी ती, किंवा कर्मांना थांबवणारी ही संवर तत्व आहे. आश्रव भावना म्हणजे संवर तत्व आहे असं सांगितलं. म्हणून या सगळ्याचं चिंतन आपण स्वतःला वाचवण्यासाठी करायला पाहिजे. जसं परवा एक दिवस एक जण प्रतिक्रमणाला आले होते अम्मांकडं आणि त्यांनी सांगितलं काय की 3 महिन्याचा मुलगा होता, एक बाळ 3 महिन्याचं, आणि त्याला ॲडमिट केलं होतं. कोरोनाच्या पिरियडमध्ये झालेली घटना होती. तर ते म्हणले त्याला व्हेंटिलेशनवर लावलं होतं, काय काय त्याला त्रास होते म्हणल्यावर. पण ह्या घरातल्यांना काय वाटलं की डॉक्टर्स उगीच पैसे उकळण्यासाठी करतायत असं, किंवा विनाकारण लावलंय त्याला. एवढं 3 महिन्याच्याला काय असणार. मग त्याला त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येऊन गेला 3 महिन्याच्या मुलाला. आणि सांगितले की ते जबरदस्ती करायला घरातले की काढाच, व्हेंटिलेशन काढाच, काय जरी असेल तरी ते बरं होणारच. तर ते डॉक्टर सांगायला लागले की त्याची कंडिशन खराब आहे आणि ते नाही जगणार असं केलं तर. तरी पण लोकांनी आग्रह केला, तर तेवढ्यात त्याला पॅरालायसिसचा पण अटॅक येऊन गेला माइल्ड. तर ते एवढं झाल्यावर घरातल्यांच्या फोर्सनी त्यांनी काय केलं, शेवटी ते काढलं. तर ते 4-5 तासामध्ये गेलं. म्हणजे मला म्हणायचंय 3 महिन्याच्या बाळाने काय पाप केलं. असले पण उदय भयंकर येऊ शकतात. आज आपल्याला तिथं 50 वर्ष आणि 60 वर्षाच्याला हार्ट अटॅक आला तर आपण दुःख करतोय किती त्याला त्रास म्हणून. आणि त्या जीवाने काय सहन केलं असणार आहे सांगा. बोलायची शक्ती नाही, कोणाला काय सांगायची, काय त्रास होतोय, दुखतोय, सगळं आतच. मला म्हणायचंय की अशा वेळी जास्त संकलेश असतात. जेव्हा समजा तुम्ही एखाद्याला संलेखना साधताना बघत असाल, त्याची शक्ती संपली आहे सांगायची वगैरे, आणि त्याला भयंकर वेदना असतात शरीरामध्ये, कारण तुमचे या भावातले कर्म या
अभावात फेडायला लागतात तुम्हाला. अनेक कर्म असे असतात की जे तुम्हाला मरणाच्या समोर अतिशय उदयाला येतात, काय म्हणायचं, तीव्रतेने उदयाला येतात. आणि मग ते सहन करत असताना तुम्हाला शक्ती नाही आहे, सांगायची नाही आहे, हातपाय हलवायची नाही आहे, स्वतःची सेवा करायची नाही आहे, शक्तीच नाही आहे अंगामध्ये. काय करता हो तुम्ही त्यावेळेस? इतके संकलेश होतात ना भयंकर, आणि मग त्या संकलेशापासून सुटणार कसं? मग मला म्हणायचं ते 3 महिन्याच्या बाळाला पण काय झालं असणार? विचार करा की तोंड दाबून म्हणतो ना बुक्याचं मार, कसं कोणाला सांगता येत नाही आणि किती सहन करावं लागतंय. जाऊ ते मरणासन्न होतं म्हणून, पण तुमचं पण बाळ तुम्ही बघितलंय समोर असताना, त्याला जर सांगता येत नाही तर, जसं आमच्या दीदीच्या मुलाला कॅल्शियम डेफिशियन्सी होती आणि ते होतं किती महिना, एक 5-4 महिन्याचं म्हणा, असं 5-6 महिन्याचं, सांगायला काय येणार आहे. आणि ते रात्रभर रडणारच रडणार. सगळ्यांना किती काय केलं तरी पण डॉक्टर्स लोकांनी काय औषधी गोळ्या दिली, ते 2 दिवस थांबणार, परत ते रडणार रात्रभर. मग सगळे घेऊन फिरणार, त्याला झोपवणार, काय केलं तरी सुद्धा त्याचं रडणं कमी होत नव्हतं. आणि मग ते समजेना ना काय होतंय, समजलंच नाही शेवटपर्यंत. काय केलं आम्ही? फक्त भजनं म्हणणार, फिरवणार, ध्यान सांगणार, झोपवण्याचा प्रयत्न करणार. ते एकटं झोपणार नाही, त्याबरोबर आम्ही सगळे झोपणार नाही, असं चालायचं रोज रात्री. आणि मग ते आता मोठं झालंय ना, तर ते आता सांगतंय की त्याला पाय खूप दुखतात त्याचे, आणि मग ते आता पायावर झोपताना लोड ठेवून झोपतो मोठ्याच्या मोठं. आणि मग ते म्हणजे तेव्हा पण त्याला असं डेफिशियन्सीमुळे काही ना काही आत्म वेदना असणार आहेत. मग त्या जीवाला किती संकलेश असतात. आणि मला सांगा, मग असे वेदना मुनिराजांना नसतात का हो? किती प्रकारच्या वेदना असतात, आणि मग ते कसं सहन करतात? म्हणजे तुम्ही करणार आहे, तुम्ही पण दीक्षा घेणार आहेत सगळे म्हणून सांगायला लागले, त्यावेळेस कसं सहन करणार? काय बी बोल. असे सगळे प्रकारचे दुःख होत असतात बरं का, त्रास होत असतात जेव्हा दीक्षा घेणार तेव्हा. मग तिथं आपल्याला आपलं ज्ञान काम करतं, आपल्याला मदत करतं. म्हणून ते आत्तापासून करा. आता तुमचे सगळे अवयव चांगले आहेत, ज्ञान चांगलं आहे, बुद्धी आहे, उपयोग लावू शकता, तर त्याला दिशा द्या. आणि जेवढं स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करता, काही सोडायचं नाही आहे त्यासाठी, सगळं चालू राहणार आहे. खाणार, पिणार, झोपणार, भोगणार, सगळं करणार आहे. पण त्यामध्ये ते मी करत नाही आहे, मी जाणतोय एवढं जाणा. तेच म्हणजे अनुभूती आहे, तेच सम्यक दर्शन आहे. आणि ते तुम्हाला या सगळ्या संकलेशातनं सोडवणार आहे, सगळ्या त्रासातनं मुक्त करणार आहे. म्हणून ती कला आपल्यात आहे, तर त्याला विकसित करा, त्याचा उपयोग करा. जाणा. हामी मन वचन काय रहित निर्योग स्वरूप आहे. हामी आत्मा मिथ्यात्व रहित आहे, अविरती रहित आहे, प्रमाद रहित आहे, योग रहित आहे. माझ्या आत्म्यामध्ये क्रोधादी कषाय भाव नाहीतच, जाणण्याचा प्रयत्न करा. मी चेतन आत्माच आहे, सर्व विभावांपासून सर्वथा सर्वदा भिन्नच आहे. स्वतःच्या शुद्ध स्वरूपाला जाणा. जसे सिद्ध तसाच मी. मी आहे, आहेच. विसर्जन.